मुलांनो, तर आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम आपण या ठिकाणी इथं बघत आहे. बरोबर की नाही? तर आत्तापर्यंत आपण बरेचसे काही व्हिडिओ या रोटेशनल डायनॅमिक्सवर आपण बघितले. तर आपल्याला या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं आहे. तर याचं स्टेटमेंट काय आहे? हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, जो JEE सुद्धा महत्त्वाचा ठरतो, नीटसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरतो आणि बोर्डमध्ये वारंवार प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वारंवार परीक्षेत हे विचारलं जातं. आता इथे आपल्याला स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघूया. स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम. काय स्टेटमेंट आहे बरं? स्टेटमेंट सांगते या ठिकाणी, द मोमेंट ऑफ इनर्शिया of a rigid body about an axis passing through any point is equal to the sum of the moment of inertia of rigid body about an axis passing through the center of mass and the product of the mass of the rigid body and square of the distance between two parallel axes. तर आपण या ठिकाणी बघूया डायग्राम. मग मी येथे एक रिजिड बॉडी काढलेली आहे. या रिजिड बॉडीचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे कोणत्याही पॉईंटवरती. मग मी इथं काय IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट. मग समजा हा पॉईंट मी O घेतला, याच्यामधून एक ॲक्सिस टाकला, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला या ठिकाणी IO. बरोबर की नाही? The moment of inertia of rigid body about an axis passing through any point is equal to sum आहे moment of inertia of rigid body about an axis passing through the center of mass. समजा या रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास हा C आहे. तर याच्यामधून सुद्धा आपण या ठिकाणी एक ॲक्सिस टाकूया. बरोबर की नाही? हा झाला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आता H काय आहे? या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर घेतलं मी या ठिकाणी H, आणि मला या ठिकाणी इथं प्रूव्ह करायचं आहे या ठिकाणी IO इज इक्वल टू IC प्लस M इंटू H². मग याला प्रूव्ह करण्यासाठी मी काय कन्सिडर करतो की या रिजिड बॉडीमध्ये एक छोटासा स्मॉल एलिमेंट इथं विचारात घेतो. मग आता स्मॉल एलिमेंट घेतला, समजा P हा स्मॉल एलिमेंट घेतला, त्याचं मास घेतलं मी या ठिकाणी DM. त्याचं मास काय घेतलं मी या ठिकाणी DM. आता जॉईन करा हा पॉईंट जर मी या ठिकाणी जर जॉईन केला, इथं H थोडंसं याच्यामध्ये मिक्सअप होते, पुन्हा आपण या ठिकाणी इथं H असं या ठिकाणी इथं दाबूया. तर हा पॉईंट या ठिकाणी जॉईन केला, याचं डिस्टन्स पॉईंट O पासून घेतलं मी या ठिकाणी R, आणि या पॉईंट पासून अंतर घेतलं या ठिकाणी PC. इथून एक जॉमेट्रिक आपण या ठिकाणी प्रोपोगेशन टाकलं, परपेंडिक्युलर टाकला, तो घेतला M, आणि मी या लाईनला या ठिकाणी असं जॉईन करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथं डायग्राम झालेली आहे. तर मला या ठिकाणी इथं प्रूव्ह करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट इज इक्वल टू द सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी about an axis passing through the center of mass and the product of the mass of the rigid body and square of the distance between the two parallel axes. तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी काय कन्सिडर करतो की हा जो स्मॉल एलिमेंट आहे, या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिस भोवती काढतोय. मग इथं मी लिहितो या ठिकाणी MI ऑफ स्मॉल एलिमेंट MI ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट व्हॉट? अबाउट O. तर फॉर्म्युला काय? मोमेंट ऑफ इनर्शियाचा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मास काय आहे DM. अंतर काय घेतलं आपण या ठिकाणी R², म्हणजे हा काय झाला या ठिकाणी R² इंटू DM. हा झाला MI ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू O हिअर. आता तशाच प्रकारे या ठिकाणी इथं MI ऑफ रिजिड बॉडी कन्सिडर करूया. MI of rigid body about an axis
about an axis passing through O here. या इक्वेशनला काय करावं लागेल, मला इंटिग्रेट करावं लागेल. याला मी आय ओ डॅश घेतलं तर आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय ओ डॅश इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डी एम. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता मला या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिस भोवती घेत आहे. मग मी इथं लिहितो या ठिकाणी एम आय ऑफ स्मॉल एलिमेंट, एम आय ऑफ स्मॉल एलिमेंट, एम आय ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट व्हॉट, अबाउट से सेंटर ऑफ मास. तर इथं काय घेतलं या ठिकाणी आय सी डॅश इज इक्वल टू व्हॉट वी कॅन राईट हिअर, मास किती घेतला आपण या ठिकाणी डीएम आणि डिस्टन्स किती आहे या ठिकाणी पीसी. मग हा झाला पीसी. मग पुन्हा या ठिकाणी रिजिड बॉडीचा इथे विचार करूया. एम आय ऑफ रिजिड बॉडी, रिजिड बॉडी अबाउट an axis passing through center of mass. ते इथं लिहिलं मी या ठिकाणी, ते इथं लिहित आहे दॅट इज आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय सी डॅश इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दॅट इज पी सी स्क्वेअर इंटू डी एम. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपण या ठिकाणी या फिगरचा या ठिकाणी इथं विचार करूया. या फिगरमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, फ्रॉम द फिगर काय लिहू आपण या ठिकाणी, फ्रॉम द फिगर इथं असा एक ट्रायंगल तयार होतो, बरोबर. असा एक ट्रायंगल झाला, हा झाला ओ, हा झाला सी, हा झाला एम. आता हा झाला या ठिकाणी पी. या ट्रायंगल मध्ये कोणत्या ट्रायंगल मध्ये आपण या ठिकाणी विचार करूया, दॅट इज पी ओ एम. याच्यामध्ये आपण पायथागोरसचा थेरम लावलो. तर काय घेतलं, कर्णाचा वर्ग म्हणजे ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर, बरोबर. आता ओ एम म्हणजे काय असतं, ओ सी प्लस सी एम. मग मी इथं लिहिलं या ठिकाणी ओ सी प्लस सी एम, त्याचा स्क्वेअर केला प्लस पी एमचा स्क्वेअर केला. इथं काय होईल, आता ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला घ्या. म्हणजे काय होईल, आता ओ सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम प्लस सी एम स्क्वेअर प्लस इथं हा पी एम स्क्वेअर जशाला तसा, हा झाला या ठिकाणी ओ पी स्क्वेअर. म्हणजेच काय घेतलं या ठिकाणी ओ सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम प्लस सी एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर झालं या ठिकाणी. परंतु हे झालं इक्वेशन नंबर 3. आता छोटा ट्रायंगल इथं विचार करू. इथं हा असा एक छोटा ट्रायंगल झाला तयार. इथं मध्ये यामध्ये सुद्धा या ठिकाणी काय आहे, पायथागोरस थेरम लावा. म्हणून आपण या ठिकाणी ट्रायंगल व्हॉट इज बी सी एम इथे आपण पायथागोरसचा थेरम लावला तर आपल्याला असं लक्षात येते या ठिकाणी पी सी स्क्वेअर इज इक्वल टू सी एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर येतो. ही किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप करा तर तुम्हाला काय लक्षात येते या ठिकाणी ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम प्लस इथं लिहितो मी या ठिकाणी पी सी स्क्वेअर. आता ओपी स्क्वेअर म्हणजे काय, आपलं अंतर आर आहे, बरोबर की नाही. ओसी म्हणजे काय आहे, आपलं एच आहे. म्हणजे इथं आणि पी सी स्क्वेअर ही किंमत जी आहे इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी पुटअप करूया, बरोबर की नाही. म्हणजे हे इक्वेशन काय लिहिता येतं आपल्याला या ठिकाणी आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम प्लस हिअर पी सी स्क्वेअर बाय पुटिंग अबव इक्वेशन, above equation in what 1. इक्वेशन 1 मध्ये इथे पुटअप करा तर आर स्क्वेअर ची किंमत या इक्वेशन मध्ये जर पुटअप केली तर तुम्हाला मिळते या ठिकाणी आय ओ इज इक्वल टू आर स्क्वेअर डी एम आहे. तर इथं मी सरळ सरळ इंटिग्रेशन करतो ओ सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम प्लस पी सी स्क्वेअर, याला ब्रॅकेट करतो आणि हा डी एम जशाला तसा. आता आपल्याला काय लक्षात येतं या ठिकाणी, काय लक्षात येतं की या इंटिग्रेशनला आपण या ठिकाणी स्प्लिट अप करूया. इंटिग्रेशन ऑफ ओ सी स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 टाइम्स ओ सी इंटू सी एम इंटू डी एम प्लस इंटिग्रेशन ऑफ पी सी स्क्वेअर डी एम. आता ओ सी म्हणजे काय आहे,
दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर हे कॉन्स्टंट आहे, हे एच घेतलं आणि इंटिग्रेशन ऑफ डी एम घेतलं आपण या ठिकाणी कॅपिटल एम. ओसी हा बाहेर घेतला 2h इंटिग्रेशन ऑफ सी एम इंटू डी एम, याची व्हॅल्यू येते या ठिकाणी 0 आणि इंटिग्रेशन ऑफ पी सी स्क्वेअर इंटू डी एम हे झालं याची किंमत आहे या ठिकाणी आय सी. आता आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी, इथं वाटल्यास मी जसं इंटिग्रेशन ऑफ डी एम लिहितो, आपल्याला इथं लिहावं लागलं या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल टू कॅपिटल एम आणि इंटिग्रेशन ऑफ सी एम इंटू डी एम दॅट कम्स आउट टू बी 0 बिकॉज द सेंटर ऑफ मास आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण या ठिकाणी इथं 0 घेतो त्याच ॲक्सिसमध्ये, म्हणून आपण सी एम इंटू डी एम इज इक्वल टू 0 झालं. ह्या सर्व किमती जर या इक्वेशनमध्ये जर पुटअप केल्या तर तुम्हाला इक्वेशन मिळते या ठिकाणी काय मिळतं बघा, आय ओ इज इक्वल टू व्हॉट एम इंटू एच स्क्वेअर, कारण ओसी स्क्वेअर आहे हा एच स्क्वेअर झाला, एम इंटू एच स्क्वेअर प्लस 0 प्लस या ठिकाणी आय सी. तर याला व्यवस्थित करतो या ठिकाणी आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. सो दिस इज द इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ॲक्सिस थेरम. परीक्षेत स्टेटमेंट विचारलं जातं आणि त्याच्यासोबत हे या ठिकाणी प्रूफ विचारलं जातं. तर तुम्हाला प्रूफ सुद्धा लिहिता आलं पाहिजे आणि स्टेटमेंट जशाला तसं करतात परंतु लिहिता येत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ या ठिकाणी जर समजला तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे हे डेरिव्हेशन्स या ठिकाणी तुम्हाला डिराईव्ह करता येईल. काय लिहिलं मी या ठिकाणी, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज इक्वल टू सम ऑफ the moment of inertia of rigid body about an axis passing